शिमगाडे। मयू मयू ए चल आवर लवकर वर चल चल। पण माझा अभ्यास नाही झालाय पूर्ण अजून। वर गेल्यावर कर अभ्यास। तू चित्रा आत्याशी कशी वागलीयस ना ते बाबांना कळलंय। बाबा इतके रागवलेत तुझ्यावर। चल आता वर। काय झालं मयू? चित्रा आत्या कोण? चित्रा आत्या म्हणजे सतीश काकांची बहीण। बहीण म्हणजे मयूचे दादा आजोबा, सतीश काकाचे वडील, त्यांच्या मित्राची ही मुलगी म्हणजे बहीणच ना। पण झालंय काय? अगं काही नाही, चित्रा आलीये ना सो ती मयुरीच्याच रूम मध्ये आता राहते ना। त्यावरूनच मॅडम टणटणल्या, यांना म्हणे काही रूम शेअरच करायची नाही। मयू बाळा असं करतात का? चित्रा आत्या तुझ्या रूम मध्ये राहिली असती तर काय बिघडलं असतं? पाहुणी की नाही ती आपली। काय करू नाहीचं काहीच कळत नाहीये। प्रेमाने समजावूनही झालं, ऐकतच नाहीये ग। दिवसेंदिवस हिचा हट्टीपणा वाढत चाललाय। राहू दे अर्चू, आता तू ओरडू नकोस तिला। कळेल तिला, हळूहळू घेईल ती समजून। बरं तुला कळलं का काय? माईंना बरं वाटत नाहीये। अरे देवा। नाही नाही नाही, एवढं काही सिरियस नाहीये, जरा कणकण आली आहे, पाय पण दुखत होते। आता हिचं बघू की माईकडे जाऊ? नाही तू काही काळजी करू नकोस अर्चू, तू आधी मयूचं बघ। तिचं मार्गीला, माईंसाठी मी आहे ना, मी बघते माईंकडे, काही काळजी करू नको। नक्की? हो हो चल मयू। आणि ओरडू नको अर्चू, तिला प्रेमाने समजा। हो चल चल आता, बस टाइमपास नको करत बसू। चल आता सतीश काका मयूलाच ओरडणार ना? हो बाळा, मयूचं वागणं चुकलेलंच आहे की नाही? घरी आलेल्या पाहुण्यांशी आपण असं वागतो का कधी? पण अर्चू त्याने मला विचारलं होतं का की ती चित्रा आत्या तिच्या रूम मध्ये राहिली तर चालेल का ते? आणि आम्ही तुम्हाला ना विचारता काय केलं की तुम्ही लगेच रागवता ना? मग साक्षी, पल्लव, मयू काय प्रॉब्लेम काय आहे तुला? समजा चित्रा तुझ्या खोलीत राहिली तर तुला काय प्रॉब्लेम आहे? मयू मी तुझ्याशी बोलतोय, तू काहीही बोलत नाहीयेस याचा अर्थ मी असा समजायचा का की तुला काहीही प्रॉब्लेम नाहीये? अरे ती अशी नाही ऐक, मी बोलतोय। मयू मयू तुला माहितीये का चित्रा कोण आहे? आपले दादा आजोबा आणि आजी आहेत ना कोकणातले, त्यांची चित्रा तुझ्या इतकीच लाडकी आहे। त्यांचं खूप प्रेम आहे चित्रावर। आणि समज आपण जर का चित्राच्या घरी गेलो आणि चित्रात म्हणाली की मयू जर का माझ्या खोलीत झोपली तर मला नाही चालणार, तर तुला आवडेल? तुला वाईट वाटेल ना? तेव्हा आता चित्रा तुझ्या खोलीत झोपली तर तुला चालेल ना? तेव्हा आता सॉरी म्हणा चित्राला। सॉरी। चला। बर सतीश, मी खाली जाऊन येऊ का? का ग? अरे माईला अचानक ताप आलाय। काय? हो मी जाऊन बघून येऊ? अगं मी पण येतो, चल। वहिनी दे बॅग, मी बॅग घेऊन येते। हो चल लवकर। चल चल। तुझी कडेरी घेऊन झाली, तू तिला गोळ्या दे ग मेघना। हो ना। माई कसं वाटतंय आता तुला? अगं बरं वाटतंय, नको काळजी करू, थोडा थकवा जाणवतोय। माई आता चुपचाप पडून राहायचं, फक्त आणि फक्त आरामच करायचा। हा आणि हा लगेच थोडं जरी बरं वाटलं ना तर लगेच दगदग नाही चालू करायची। नाही तर आता दिवाळी आली आहे तर हे करते ते करते, हे असं अजिबात करायचं नाही। असं माई तू प्लीज। अरे हो, किती उपदेश कराल सगळे मला। काय एरवी चान्स मिळत नाही ना आम्हाला। हो अगदी।
काय ग चित्रा, हिचा का चेहरा असा पडलाय? अगं काही नाही, मयुरीने जरा गोंधळ घातलाय रूम शेअर करण्यावर. इतकंच ना, मग इथं माझ्याजवळ झोपू दे की तिला. नाही नाही, हे बघा, मयूला जे काही समजून सांगणं गरजेचं होतं ते मी सांगितलेलं आहे. बर. चित्रा मयूच्याच खोलीत झोपेल. हे काही नाही, 2 दिवस नवीन नवीन आहे ना, तोपर्यंत होईल हे सगळं. 2 दिवसात मयूची आणि हिची गट्टी होती की नाही बघ. काय ग चित्रा? काय ग, कसं झालं असं? आणि आता किती येतात? डॉक्टर काय म्हणाले? मी जाऊन येतो आता त्यांच्याकडे. अरे अरे, घाबरू नकोस, एकदम झालंय सगळं करून. ते बघ, हो थर्मोमीटर हाय हाय. बरं वाटतंय रे मला तू बाळा. थांब ग माई. हा, तोंड उघड. आदित्य, अरे इतका कशाला हायपर होतोयस तू? आम्ही आहोत ना. त्याच्या माईला काही झालं ना की असंच होतं त्याचं. आता मला काय झालं असतं ना, काय नाही, नाना औषध घ्या, गोळ्या घ्या, चला झोपा. बघू. उतरलंय ना रे? हो, थोडा कमी झालाय, पण थोडाच कमी झालाय. हो. पण आलाच कसा ग तुला ताप? अरे काही नाही, पिकनिकची दगदग नाही सोसली मला. थंड पाणी पेले, मग पाय सुजले. आणि मग सुजलेले पाय चोळायची काय गरज होती? त्यामुळे ताप आला? असं कसं होईल? तेवढं कळतं मला, पण सुजलेला पाय चोळायचा नसतो. कळलं अरे ना? पण दुखापत होऊन जर सूज आली ना तर नसतो चोळायचा. आम्ही विचारलं डॉक्टरांना. बाई, तू काही सांगू नकोस मला आणि काही बोलू नको. तुझ्या बाबतीत थोडी हेळसांड चालणार नाही मला. कळलं ना? आदित्य, अरे जरा हो चित्राबाई, फारसं मनावर घेऊ नका. काय आहे, आमची संजीवनी ना ती फारशी कधी आजारी पडत नाही. असा थोडासा ताप बीप आला की तो एकदम असा सैरभैर होतो आणि बोलतो कोणालाही काही म्हणून. अर्चू, जा तुम्ही तुमची कामं करा. आता तिला आता थोडा वेळ झोपू दे. खूप बडबड केली आहे तिने. माई प्लीज काळजी घे. हा, हं, आता आपण काही करायचं नाही. आता सगळी सूत्र आदित्य राजांच्या हातात आहेत. आपण फक्त मान डोलवायची. डोलव मान. बघू 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 बघू. जा 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 जा. आहे मी आहे. हा, चला बघू 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 बघू. अरे आदित्य, पण एवढा का तणतणाट करतोयस तू? मी तणतणाट करतोय? बरं, नाही सॉरी. कोण आहे ही मुलगी? काल आली आपल्या घरामध्ये. काय गरज आहे इतकं पुढे पुढे करायची? जशी काही माई हिचीच आहे, आम्ही कोणीच नाही आहोत. अरे आम्ही आहोत ना सगळे. काय गरज होती हिला सकाळी माईचे पायबी चोळायची? आणि आता पण मला शिकवत होती. आणि माईला काय झालंय? माई सुद्धा तिचीच बाजू घेते. तिला समजत नाहीये काय चाललंय. काय मला आवडत नाही कोणी माईला. आणि आता ताप कसा आला माईला? तू लहान मुलासारखा बिहेव करतोयस असं नाही वाटत आहे तुला? काही होणार नाही ना माईला? अरे वेडा आहेस का तू? साधा ताप आहे त्यांना, नॉर्मल. त्या कधी आजारी पडत नाही ना, म्हणून असं वाटतंय तुला. काहीही होणार नाहीये त्यांना. तू एक काम कर, मस्तपैकी फ्रेश हो आणि त्यांच्या जवळ जाऊन बस. ओके ओके. गुड बॉय. आदित्य कधी असं लागेल असं बोलत नाही हो. पण काय झालंय त्याला कोणास ठाऊक. चित्राला सकाळी तो बोलला, आत्ताही बोलला. त्यात मयूनी थोडासा घोळ घालून ठेवलाय. त्याच्यामुळे ती पोर अगदी अवघडली हो. नाही, पाहुणे म्हणून आली हो आपल्याकडे. बरं नाही वाटत असं. आदित्य असं का बोलला असेल हो? अगं काही नाही ग, तुझ्या बाबतीत जरा हळवा आहे तो, पॉझिटिव्ह आहे. तुझ्यावर दुसरा कोणी हक्क दाखवलेला नाही चालत त्याला. तर ती तुझे पाय चोळत होती, खुपलं त्याला. आई आपली आणि ही कोण सेवा करणार असं वाटलं. मग त्यात तुला ताप आलेला, मग तर काय झालं.
उद्या माझ्यानंतर त्याचं कसं होणार आहे कुणास ठाऊक. संजीवनी, अगं वेडी आहेस का तू? तो काय लहान आहे का आता? आणि 4 दिवस दुःख होईल, मग रोजचं सगळं पुन्हा सुरू होईल. जग कोणासाठी काही थांबत नाही आणि थांबूही नाही. आणि शिवाय आपण आपली सगळी कर्तव्य पूर्ण केलेली आहेत, तेव्हा कशातही अडकून राहायचं नाही. आणि अरे अभी तो हम जवान है, आतापासून कशाला विचार करायचे काय. झोपतो आता. मयू, ए बाळा, ब्रश करून झाला का तुझा? मयू, ए मयू, शहाणी आहेस ना तू? अगं, चित्रा आत्या आपल्याकडे पाहुणी म्हणून आली आहे, मग पाहुण्यांशी आपण असं वागतो का? हा, शिवाय ती तिच्या आई वडिलांपासून दूर इथे आली आहे एकटी. तू जर असं वागलीस तर कसं वाटेल अगं तिला? आणि बर, आपण जर कोणाकडे पाहुणे म्हणून गेलो आणि ते जर आपल्याशी असं वागले तर आवडेल तुला? आवडेल का? शहाणं ग माझं बाळ ते, असं नाही हा वागू. अरे देवा, विसरलेच, थांब जरा आले. इतकी का चिडली आहे ही? मी बोललीये का काही हिला? चित्रा, पाणी ठेवलंय हा इथे. हे काय, मयू कुठे? ती बाहेर गेलीये कुठेतरी. बाहेर? बाहेर? थांब, बघते मी. वाह, बघितला का? उतरला? हाताला तरी लागत नाहीये. झोपली होती म्हणून थर्मामीटर नाही लावता आला. बघ, उतरला ना ताप. उगाच इतका गोंधळ घातला होतास तू. तसा थोडा वेडाच आहे ना मी. थोडा? हो का? आदित्य, बोल, परत बोल. माईंचा ताप उतरलाय, पण तुझा वेडेपणाचा पारा मात्र चढतोच वाटतंय. अरे म्हणजे काय, मी आलो तेव्हा सगळे असे घेरून बसले होते माईला. मला नाही आवडलं ते. धन्य आहेस हा तू, धन्य आहेस. अर्शुताईंची पण आईच आहे ती, लक्षात आहे ना? नानांना पण बाजूला सारलंस तू. हो, जरा वैतागले ते. म्हणजे काय, वैतागणारच ना. बिचारे आपले हसवत होते माईंना, त्यांच्याशी गप्पा मारून त्यांना अगदी प्रसन्न ठेवलं होतं. थंड पाण्याच्या पट्ट्या बदलत बसले होते अखंड. गोड चालू होतं दोघांचं. ए आदित्य, आपण त्यांच्या एवढे होऊ ना, तेव्हा आपणही असंच राहायचं मस्त. हो, म्हणजे तू आजारी पडल्यावर मी तुझी अखंड सेवा करायची असंच ना? हो म्हणजे अर्थातच. आणि मग आपला मुलगा येईल तुझ्यासारखा. आणि तू जसं नानांना बाजूला सारलंस ना, तसं तो तुला बाजूला सारेल. हे शाणीच आहेस, मी ना ऐकून घेणार. फटके देईन चांगले. वा वा, हो का? स्वतः दादागिरी करायची आणि त्याला मात्र फटके. वा वा वा, छान आहे हा न्याय. हो म्हणजे काय, तुझ्यापासून जर कोणी दूर करत असेल मला तर फटके देणारच ना. अच्छा, बघू आता देतोस का फटके. अरे मयू, ए मामी, आज पण मी इकडेच झोपणार. का आज काय केलंस? परत भांडलीस आईशी? म्हणजे झोपू ना, का नको झोपू? यू मोस्ट वेलकम मयू. मग आज काय ऐकणार? परत रोबोची गोष्ट? हे घे तुझी आवडती उशी. गुड नाईट हा मामा. गुड नाईट मामी.
आता कोण आहे? सॉरी आदित्य, पण मयू इथे आली आहे ना? हो आली पण झोपली ती. काही झोपली बिपली नाहीये ती. थांब, मी उठवते तिला आता. कशाला पण, अगं झोपली तर झोपू दे ना. अर्चू कशाला हट्टीपणा करतेस? आदित्य, मी हट्टीपणा करत नाहीये. तू जरा थांब ना. मला अर्चू, आत्ता वाद नको. झोपली असेल तर झोपू दे. सतीश, अर्चू, नंतर बोलू. गुड नाईट. गुड नाईट. अरे मला का बोलू दिलं नाहीस? अरे तुझं अर्चू, नेहमी का पुरे. झालेलं आहे? तुला कळत नाहीये का? पुरे. सतीश, काय गरज होती रे तुला तिला झोपू दे असं म्हणायची? तुला काय वाटतं? आणि ती झोपली होती? ती झोपली नव्हती, ती नाटक करत होती. अर्चू, तिला जबरदस्तीने आणून काय साध्य करणार होतो आपण? उलट तिच्या मनातली आडी वाढत गेली असती. त्यापेक्षा तिचं तिला समजू दे. सतीश, तिचं तिला काहीही समजणार नाहीये. परत परत आपल्यालाच तिला समजावून सांगावं लागणार आहे, कळतंय का तुला? नाही अर्चू, आपण एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा सांगायला गेलो की मुलं आपल्याकडे दुर्लक्ष करतात आणि मनातल्या मनात राग धरतात. हे बघ, आपण एखादी गोष्ट ज्यावेळी त्यांना सांगतो त्यावेळी त्यांना ती बरोबर लक्षात आलेली असते. त्यापेक्षा आपणच नॉर्मल वागूया, जणू काही घडलंच नाहीये असं वागूया. हो, पण याने काही सतीश दादा, तू नको काळजी करूस, मी बोलते तिच्याशी. नको प्लीज, तू काहीही बोलायला जाऊ नकोस मयुशी. एक तर आधीच तिच्या मनात तुझ्याबद्दल राग आहे उगाच. हे बघ, आम्ही बघतो काय करायचं ते. तू जा बघू. आम्ही बघतो. सतीश, काय चाललंय तुझं? हा, काय? कोणाचा राग कोणावर काढलास? काय? ती किती बिचारी हर्ट झाली. काय वाटलं असेल तिला की आपल्यामुळे यांच्यामध्ये आता प्रॉब्लेम होत आहे? कमाल आहे रे तुझी. कमाल तुमची आहे. हे तुमचे इमोशनल घोळ म्हणजे कठीण आहे सगळं. मयू, ए सोना, चला चला उठा बरं, शाळेत जायचंय ना? चल चल. अरे नाही काय, आई ओरडे ना, आणि उद्यापासून परीक्षा आहे ना. चला 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 चला. हो, म्हणूनच परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी आज सुट्टी दिली आहे मामी. झोपू दे ना ग. अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, झोप झोप झोप. मजा आहे पण एका मुलीची. गुड मॉर्निंग. माही कशी आहे? अरे आदित्य, नाही अजून मी पण नाही पाहिलंय त्यांना. अरे जस्ट अंघोळ झाली माझी. मी बघून येतो. अरे अहो अहो मातृभक्त. बरं ठीक आहे, तुम्ही काय ऐकणार नाही. आधी फ्रेश व्हा, तुमचा चहा तिकडेच आणते मी माईंच्या खोलीत. ओके? पुरे हो आता. पुरे बिरे नाही, जेमतेम एक बिस्किट गेलंय पोटात, अजून 2 तरी जायला हवीत. 2? हो, औषध घ्यायचंय ना. चल. माई. हो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अयो बाळा, सांडेल. तुझा अगदी बालक मंदिरातला मुलगा होता. माईला काय झालं की. पण एनर्जी वाटते का? बऱ्यापैकी. हो, पण आता मला म्हणशील नाचायला चल, तर नाचता नाही येणार मला. जिभेत भरपूर आले एनर्जी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुम्हाला हवा आणखी? मला चालेल आणखीन. काही नको, आत्ताच झाला ना तुमचा. तिला घेऊ दे. म्हटलं ना, जिभेत भरपूर एनर्जी आले. नाना, काल मी आल्यावर जरा दादागिरीच केली सगळ्यांवर. सॉरी. वाह, लवकर लक्षात आलं तुझ्या. या माफ किया. चहा पी आता. अरे हो, अगं मयू उठली का? अरे नाही अजून, तिला परीक्षापूर्व तयारीची सुट्टी आहे. मयू तुमच्या खोलीत आहे? हो, अगं काल रात्री आली ती आणि झोपली सशासारखी. अर्चू आणि सतीश पण आले होते तिला न्यायला. काय झालंय काय माहित. तिच्याबद्दल तुला माहितीच नाही का?
अरे ती चित्रा मयूची रूम शेअर करते ना, ते आवडत नाही तिला, म्हणून चालली ती नाटक. तिला राहायचं नाही चित्रा बरोबर. मग बरोबरच आहे ना. माई फ्रेश दिसता तुम्ही आता, पण फार दगदग करू नका. माई मी केस विंचरून देऊ तुमचे? माई मी काय म्हणतो, तू चल हॉलमध्ये बस. तुला थोडं चेंज झालं ना की बरं वाटेल तुला. अरे पण मला इथे बरं वाटतंय. काही बरं वगैरे वाटत नाही, तू ऐक माझं. थोडस बाहेर बसलीस ना की मोकळं वाटेल तुला, फ्रेश वाटेल. चल चल चल. बरं बरं थांब. ऐक सावकार ऐकणार नाहीस तू. हळू, तुझाच मुलगा. ऐक हळूहळू. ऐक ऐक आई